सर्वांनी जय म्हणायचं आहे. कोण कोण जय म्हणणार हात वर करा. वाद्यवाडी या बाजूला, या मागच्या बाजूला, त्या बाजूला, त्या कोपऱ्यात तिकडं मागं बसलेले. माझा आवाज पुन्हा कुणाला येतोय? आई साहेबासाठी जय म्हणायचं आहे, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही. म्हणणार ना जय? बोल भवानी माते की आई राजा उदय, आई राजा उदय. या गणपती त्या मोरेश्वराला शहीद हाक मारतोय. आदि गणाला रणी आणीला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो. आदि गणाला माझ्या मनाचा विदुपणा जाळून केला चुना चुना, ओ जाळून केला चुना चुना. सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु, सद्गुरु माझा हो, सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु. मेरूवर का धरू आना जगद्गुरु महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिताना पहिल्यांदा सुरुवात करतात ते प्रथम विजयाचे नाव घेऊन ओम नमो द्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. त्या आत्मरूपाला वंदन करूनच शाहिरीची सुरुवात. सद्गुरु स्वामी जगद्गुरु
आजचा खरं तर कार्यक्रम हा कार्यक्रम होता मी होणार सुपरस्टार, आवाज कोणाचा महाराष्ट्राचा, आणि पहिल्या पर्वाचा हा महाविजेता शाहीर गंधर्व पृथ्वीराज. मी कार्यक्रम बघायला आलेलो आहे. ते झालं कसं, घरात बाई आली बसायला आणि तिलाच लावलं घासायला. म्हणजे पोरगं कसं कार्यक्रम करते बघूया. मी तर दौंड आलो होतो, तर बरं केलं माझ्या येताना थापा आणला या बिचाऱ्याने. एकदा त्याच्याकरता टाळ्या वाजवल्या त्यासाठी. आणि मग आता साहेबांची आज्ञा, जरा तुम्ही म्हणा. खरं तर माझं सदभाग्य आहे, कार्यक्रम पृथ्वीराजचा आहे आणि सेवा मला करायला मिळतीये देवीच्या या मंडपात. याच्यासाठी केला होता अट्टासो आणि शेवटचा दिस गोड व्हावा, याच्यापेक्षा आनंद कोणताही माहिती. आणि म्हणून मी थोडी सेवा करणार आहे आणि मग त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे महाराजांच्याकडे. आणि आजचा कार्यक्रम मी एकटा करणार नाही ताई, तुम्हाला आम्हाला मिळून करायचा आहे माऊली. एक ताई तुम्हाला विचारतो, मला सांगा, जर का राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आली नसती ताई आई, तर आम्हाला शिवाजी महाराज दिसले असते का सांगा. काही ताईंनी टाळ्या वाजवल्या, पण काही अशा बघत बसल्या. तुला काही कळलं नाही का मी काय म्हटलं ते? मी मराठी बोलतो ना का यानंतरी? मला म्हणायचं आहे, राष्ट्रमाता राजमाता जर का जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर शिवाजी महाराज दिसले असते का? बघा त्या ताईचा मळवळ मायचा. आदिशक्ती आदि माईचं तुम्ही रूप आहात. ज्यावेळी घरात जाते, किचन मध्ये स्वयंपाकघरात, ती अन्नपूर्णा बनते. अनेक रूप आहेत. आणि म्हणून मला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. हे आई जगदंबे, काग बसलीस? एवढी सत्तेनं थैमान घातलं होतं. चारी बाजूला 4 शाया होत्या. एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला कुतुबशाही आणि गोव्याची पोर्तुगीज. जगदंबेला नवस केलं, हे आई, हे बये बये, दार उघड. भवानीला साकडं घातलेलं आहे.
माहूर लक्ष्मी दारुगड बाई चारी बाजूला 4 शाया त्या भवानी मातेला सगळं घातलेलं आहे पदर पसरलेला आहे आणि नवस केलेला आहे आणि काय म्हणते आणि जगदंबेनं दार उघडलं माई गर्भधारणा झाली दिवसा मागून गेले महिन्या मागून महिने गेले अहो कवा दामात खावा वाटत या आणि भाजका कणीस मक्याच तुमच्या राशींमधलं नाही सांगलीतलं आहे सांगलीतलं हे सांगितलं आहे आणि डोहाळ माझ्या अक्काच डोहाळ माझ्या अक्काच डोहाळ माझ्या अक्काचे कसे डोहाळे लागले आवडाकची भारीला चुली मल्ली राग गरम आंबोळी आणा मला आणि बटाटे वडा आणा मला कांदा भजी आणा मला मिरची भजी आणा मला लाडकं नवरं बायकाचं असले जर का डोहाळे लागले माहीत आई तर शिवाजी राजा जन्माला येईल का नाही आणि म्हणून जिजाऊ मा साहेबांना डोहाळे लागले दांडपट्टा तलवार फिरवण्याचे घोड्यावर बसण्याचे म्हणून शिवाजी राजा जन्माला आला आणि शाहीर गाऊ लागले धन्य धन्य शिवाजी
बाई सगळं बोल हे मर्दा मावळे सच्चे स्वधर्मासाठी अर्पण प्राण आईची जावो वंदन वाजे आईची जावो वंदन वाजे तुझ्या काळाचा तो काळ शिवाजी समयाला मराठ्यानु करार दे मराठ्यानु करार दे जयकार ओरच्या मातेचं उपकार स्वातंत्र्याच्या नाही जय झाला नाही बरोबर जसा पाहिजे तसा व्हायला पाहिजे तर माझा सर्वांनी जय म्हणताना दोन्ही हात वरती झाडायचे माई ताई माऊली बोला छत्रपती शिवाजी महाराज की हे झालं 4 आणि दांडगावात झाला पाहिजे पण गावातली माणसं आली पाहिजेत पळत अजून असा जय झाला पाहिजे जरा नेटानं म्हणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की आता झालं 8 आणि माऊली हा 15 रुपया काही कम झालं नाही जरा जे जोरात म्हणा ना
हा इकडे मागच्या बाजूला जरा पाऊस पडू द्या ना. चुकून जर कुणी तोंडात धरला असेल मुली काढा. जय म्हणायच्या नांदात जर फाक्षी पुढच्याची पडत 5 वेळा काय करायचं. नेटाने म्हणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे झालं 12ने. आता 4 राहिले राहू दे. पुन्हा बघू गावात आहे. शिवाजी महाराज की, महात्मा गांधी की, दारू पिणार की. काय चाललंय. मंदिर आहे की उद्या डबल. तुमचं लक्ष किती बघितलं माई. बाळराजा जन्माला आला. अब तुम्हाला माहिती आहे जर एखाद्या घरात पोरग जन्माला आलं तर त्या घराचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात बापाचा जणू काय राशींमध्ये कुणाला पोरगच झालं नाही. हे एकटाच पोरग्याचा बाप. मुलगा कसा पाहिजे. ज्या राजानं ज्या छत्रपतीनं वयवर्ष 16 वर्षाच्या वयामध्ये तोरण्याला तोरण बांधलं. दादा हे 16 वर्षाचं वय. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. हे 16 वर्षाचं वय. जो इतिहास घडला माई अवघ्या लहान वयामध्ये. त्या काळातलं 16 वर्षाचं वय आणि आत्ताच 16 वर्षाचं वय बघा. मी काही सांगत नाही. कळलेल्या जागात तुम्हीच बघा. पटलं तर. आत्ताच 16 वर्षाचं वय ताई कशाचं आहे. कसं आहे. धोक्याचं धोक्याचं नाही ताई. मोक्याचं म्हणा. टाळी वाजवा. सोळा वर्षाच्या वयामध्ये माझ्या राजानं जो राजा नुसता राजा राहिला नाही छत्रपती बनला. ते राजे वय काय 16 वर्षाचं वय. तोरण्याला तोरण बांधलं. एक किल्ला स्वराज्यात घेतला. पण मला सांगायचं आहे काय बघा. आज संस्काराची गरज आहे की नाही. आणि हे तुम्ही आम्ही द्यायचे आहे. या मंदिराला पण धन्यवाद देऊया की कुठला कार्यक्रम कशा निमित्त आणावा. इथले असणारी जाणकार तज्ञ मंडळी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवूया. नाहीतर आता उलट झालंय जगाच्या बाजारात. सकाळी 6 वाजले की गाणं लागतं. वाजले की 12. दारात सडा रांगोळी घालायची आहे आणि गाणं असं जर लागलं घरात तर पोरं सुधारतील का. बोला माई बोला की. मग सकाळी उठल्या 6ला काय लागलं पाहिजे. सुंदरते ध्यान